लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात दाखल केलेला बदनामीचा खटला आता ऐतिहासिक ठरण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतो आहे। कारण आतापर्यंत समरी ट्रायल म्हणून सुरू असलेला हा खटला इथून पुढे समन्स ट्रायल म्हणून चालवण्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे। त्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबतीतले पुरावे, यांच्या बाबतीतली ऐतिहासिक कागदपत्र न्यायालयामध्ये सादर केली जाणार आहेत। न्यायालयाकडून ती पडताळली जाणार आहेत आणि त्यानंतर न्यायालयाकडून एका अर्थाने या सगळ्या पुराव्यांबद्दल एक अधिकृततेची, एक अधिमान्यतेची मोहर उमटवली जाणार आहे। हा सगळा खटला काय आहे, या खटल्याची सुरुवात कशामुळे झाली आणि भविष्यात या खटल्यामुळे काय होऊ शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या खटल्याला निमित्त ठरलं ते राहुल गांधी यांनी 5 मार्च 2023ला लंडनमध्ये केलेलं एक वक्तव्य। लंडनमधल्या एका समुदायासमोर बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं। हे वक्तव्य असं होतं की सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवले आहे की आम्ही मित्र एकदा जात होतो तेव्हा काही लोक एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करीत होते, ते बघून खूप आनंद वाटत होता। हे राहुल गांधी यांचं त्या कार्यक्रमातलं, त्या समुदायासमोरचं हे वक्तव्य, त्याचं हे मराठी भाषांतर। राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला आणि असा दावा केला की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी असं वक्तव्य मुळात कुठे केलेलंच नाही आणि कोणत्याही पुस्तकामध्ये या त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख नाही। सात्यकी सावरकर इथपर्यंतच थांबले नाहीत, तर त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये पुण्यातील न्यायालयामध्ये बदनामीचा खटला 2023मध्ये दाखल केला आणि मागील 2 वर्षांपासून या खटल्याची सुनावणी पुण्यातील न्यायालयामध्ये सुरू आहे। वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळी बाजू दोन्ही पक्षांकडून मांडण्यात आली आणि ही बाजू मांडली जात असताना राहुल गांधी यांच्या वकिलांकडून असा दावा न्यायालयामध्ये करण्यात आला किंवा न्यायालयासमोर अशी विनंती करण्यात आली की हा खटला समरी ट्रायल म्हणून न चालवता तो समन्स ट्रायल म्हणून चालवण्यात यावा, कारण आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीतले ऐतिहासिक पुरावे, ऐतिहासिक कागदपत्र न्यायालयासमोर मांडायचे आहेत। राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलेल्या या मागणीला सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला, विरोध केला। सात्यकी सावरकर यांच्या वकिलांचा असा दावा होता की राहुल गांधी यांच्या वकिलांची ही मागणी हा वेळ काढूपणा आहे, त्यामुळं हा खटला चालण्याला उशीर होणार आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम निकालावरती देखील होऊ शकतो। दोन्ही बाजूंनी आपापलं हे म्हणणं मांडण्यात आलं। सात्यकी सावरकर यांचा असा दावा होता की हा खटला डिफेमेशनचा आहे, बदनामीचा आहे आणि तो तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवण्यात यावा। त्याच्या पुष्ट्यार्थ सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याची CD, त्या वक्तव्याचा व्हिडिओ आणि इतर जे काही त्यांच्या बाजूनी म्हणून जे पुरावे आहेत ते न्यायालयामध्ये सादर केले होते आणि वकिलांनी सात्यकी सावरकर यांचा दावा केला की हा खटला समरी ट्रायल म्हणूनच चालवण्यात यावा, कारण तो बदनामीपुरताच सावरकरांच्या मर्यादित आहे। दुसरीकडे राहुल गांधी यांचं त्यांच्या वकिलांमार्फत असं न्यायालयासमोर मागणं होतं की फक्त या एका वक्तव्याबद्दल हा खटला चालून उपयोग नाही, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं एकूण व्यक्तिमत्व, एकूण त्यांच्याशी संबंधित असलेल्या घटना, एकूण त्यांच्याशी संबंधित असलेले पुरावे हे सगळे न्यायालयासमोर मांडण्याची गरज आहे। आणि त्याचबरोबर ज्यांनी खटला दाखल केलेला आहे त्या सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी करण्याची परवानगी देखील आमच्या वकिलांना मिळावी, असंही राहुल गांधी यांचं म्हणणं होतं, राहुल गांधी यांचं वकिलांमार्फत मागणं होतं। आणि त्यासाठी हा खटला समरी ट्रायल म्हणून न चालता
समन्स ट्रायल म्हणून चालावा अशी मागणी राहुल गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर केली होती. न्यायाधीश आहेत या प्रकरणातले अमोल श्रीराम शिंदे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. यांना या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर यावरती निर्णय द्यायचा होता आणि न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी त्यांचा निकाल दिला आणि निकाल देताना राहुल गांधी यांच्या वकिलांचं म्हणणं मान्य केलं आणि इथून पुढे हा खटला समन्स ट्रायल म्हणून चालवण्याला परवानगी दिली. हा निकाल देताना न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी काय म्हटलं आहे हे आपण थोडक्यात पाहूयात. त्यांची ही जी ऑर्डर आहे न्यायालयातली, त्या ऑर्डरचा सारांश जो आहे तो अशा स्वरूपाचा आहे की इन दिस ट्रायल इट इज नेसेसरी टू डिस्क्लोज रिझन्स फॉर अडॉप्टिंग सच अ कोर्स. द ऑफेन्स अलिज्ड इन द कंप्लेंट अंडर सेक्शन 500 ऑफ द IPC इज पनिशेबल विथ सिंपल इम्प्रिझनमेंट अप टू 2 years और विथ फाईन और विथ बोथ. म्हणजे हा जो खटला आहे त्यामध्ये 2 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा दंडाची तरतूद आहे किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा म्हणजे दंड आणि 2 वर्षांचा कारावास यामध्ये होऊ शकतो. देअरफॉर द केस प्रायमा फेसी फॉल्स इन द कॅटेगरी ऑफ समन्स केस इन व्ह्यू ऑफ द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सेक्शन 2X अँड 2W ऑफ द IPC. म्हणजे 2 वर्षांची शिक्षेची तरतूद असल्यामुळे हा खटला प्रथम दर्शनी जो आहे तो समन्स ट्रायल म्हणून चालवण्याची गरज आहे. इन द प्रेझेंट केस अक्यूज्ड इन द क्लेमिंग अँड राइज्ड क्वेश्चन्स ऑफ फॅक्ट्स ॲज वेल ॲज लॉ विच आर कॉम्प्लेक्स इन नेचर. The accused also raised certain issues which will be determined on historical facts. Therefore, in my view, it is undesirable to try this case as a summary. म्हणजे अक्यूज्ड म्हणजे जे आरोपी आहेत राहुल गांधी यांनी या सगळ्या खटल्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, काही दावे केलेले आहेत आणि ते दावे किंवा त्यांचे जे काही आक्षेप आहेत ते या ठिकाणी ऐकले जावेत असं माझं मत आहे. बिकॉज इन समरी ट्रायल डिटेल एव्हिडन्स क्रॉस एक्झामिनेशन इज नॉट टेकन. हा खटला समन्स ट्रायल म्हणून चालवण्याची यासाठी गरज आहे कारण समरी ट्रायलमध्ये या सगळ्या खटल्याची खोलात जाऊन पडताळणी होणं शक्य नाही. डिटेल एव्हिडन्स क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे उलट तपासणी समरी ट्रायलमध्ये करता येत नाही. इन दिस केस अक्यूज हॅज टू लीड डिटेल एव्हिडन्स अँड हॅज टू क्रॉस एक्झामाइन द विटनेस ऑफ द कंप्लेनंट थरोली. म्हणजे जे या खटल्याचे तक्रारदार आहेत सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी देखील राहुल गांधी यांच्या वकिलांना करू दिले जाण्याची गरज आहे. ॲज पर सेक्शन 260 प्रोव्हाइड्स अँड facilitates the court that even during the course of trial it appears that it is undesirable to try to summarily, then magistrate can rehear the case. Hence, it shall be incumbent in the interest of justice that the matter should be tried as a summons case. No prejudice would be caused to any party if the present case is tried as summons case. In the result, I pass following order. म्हणजे हा खटला निष्पक्षपणे चालवण्यात यावा, दोन्ही बाजूंना नैसर्गिक न्याय याची संधी मिळावी यासाठी म्हणून हा खटला समन्स ट्रायल म्हणून चालवण्याला मी परवानगी देतो आहे असं न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी या निकालामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं इथून पुढे हा सावरकर विरुद्ध गांधी हा खटला समन्स ट्रायल म्हणून चालवला जाणार आहे. सुरुवातीला मी जसं म्हटलं यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचे ऐतिहासिक पुरावे, ऐतिहासिक कागदपत्र न्यायालयामध्ये मांडली जाणार आहेत आणि न्यायालयाकडून त्याची तथ्यता ही पडताळली जाणार आहे. आत्तापर्यंत ही लढाई ही वैचारिक म्हणवली जाणारी लढाई दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या, दावे आणि प्रतिदाव्यांच्या पातळीवरती लढली गेल्याचं आपण पाहिलं. याच विषयावरती याआधी देखील काही बदनामीचे खटले वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये सुरू आहेत. मात्र ते फक्त बदनामीच्या
खटल्याच्या पुरतेच मर्यादित आहेत, त्या एका ठराविक वाक्यापुरतेच मर्यादित आहेत. मात्र आता इतिहासात नक्की काय घडलं होतं हे पुराव्यांच्या साहाय्याने मांडण्याची संधी दोन्ही बाजूंना मिळणार आहे आणि न्यायालय दोन्ही बाजूंकडून मांडले जाणारे पुरावे पडताळणार आहे आणि एका अर्थाने त्यामध्ये खरं काय घडलं याचा निकाल न्यायालय देणार आहे. अर्थात न्यायालयामध्ये जो निकाल लागेल तो लागेल, मात्र दोन्ही बाजू आपापलं म्हणणं किंवा आपापला दृष्टिकोन मांडणं सोडतील असं नाही, कारण ही लढाई वैचारिक आहे आणि त्याहून अधिक राजकीय आहे. मात्र न्यायालयाने आता हा खटला समरी ट्रायलमधून समन्स ट्रायलमध्ये रूपांतरित केल्यामुळे या खटल्यामध्ये जे काही इथून पुढे मांडलं जाईल ते एका अर्थाने रेकॉर्डवरती येणार आहे, एका अर्थाने न्यायालयाकडून त्यावरती अधिमान्यतेची मोहर उमटवली जाणार आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.